ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मलोकातून दक्षयज्ञातले सगळे ऋत्विज, देवतागण, ब्राह्मण, अन्य सदस्य हे सगळे त्या ब्रह्मदेवांच्या बरोबर कैलासावर आले. त्या कैलासाचं वर्णन भागवतकारांनी अतिशय सुरेख केलेलं आहे. ह्या कैलासावर कोण कोण राहतं ते सांगताना ते म्हणाले, औषधी, तप, मंत्र, त्याचप्रमाणे योग इत्यादी नाना प्रकारच्या उपायांनी ज्यांना सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत आणि जे जन्मतःच सिद्ध आहेत अशा देवता या कैलासाच्या परिसरात नित्य वास करतात. किन्नर, गंधर्व आणि अप्सरादी सगळे तिथे तळ ठोकून असतात. या कैलासाची शिखरं अतिशय मणिमय आहेत की जी नाना प्रकारच्या धातूंनी बनलेली आहे आणि त्यामुळे त्या धातूंच्या वेगवेगळ्या रंगामुळं ती शोभून दिसतात. त्या कैलासावर अनेक प्रकारचे वृक्ष आहेत, वेगवेगळ्या वेली आहेत, बांडगुळ आहेत. सगळीकडे असं पसरलेलं आहे की जिथे जंगली पशु मोठमोठ्या कळपाने झुंडीच्या झुंडीने विहार करीत असतात. अतिशय शुद्ध निर्मळ अशा मधुर पाण्याचे अनेक झरे, मोठमोठ्याले धबधबे त्या परिसरात आहेत. खूप खोल अशा दऱ्या आहेत, उत्तुंग अशी शिखर आहेत, गगनचुंबी शिखर आहेत. आणि या सर्वांमुळे हे पर्वत जणू काही आपल्या सिद्ध पत्नींबरोबर, प्रियतम अशा पत्नींबरोबर विहार करण्याचं एक सुंदर असं रमणीय असं क्रीडास्थानच तयार झालेलं होतं. सगळीकडे मोरांच्या केका ऐकू येत होत्या. आजूबाजूला फुललेल्या अतिशय मधुर सुवास असलेल्या फुलांवर जे भुंगे घुटमळत होते, त्या मदांध भुंग्यांचा गुंजारव चालू होता. त्यांचाही मोठा आवाज येत होता. कोकिळांचा कुहूध्वनी सगळीकडे घुमत होता. अन्य पक्षी सुद्धा अनेक प्रकारे आवाज करून तो सगळा आसमंत दणदणून सोडत होते. कैलासाच्या परिसरात जे काही कल्पवृक्ष होते ते आपल्या उंच उंच अशा शाखा हलवून हलवून जणू की वेगवेगळ्या पक्ष्यांना बोलावतायत का काय असं वाटत होतं. आणि खाली हत्तींचे जे मोठमोठाले कळप हिंडत होते, सोयीर हिंडत होते, त्या पाण्यामध्ये क्रीडा करत होते, झऱ्यांचा कलकलाट येत होता. हे सगळं बघितल्यानंतर असं वाटत होतं की हा कैलास स्वतःच इकडे तिकडे झुलतोय का काय, हिंडतोय का काय. मंदार, पारिजात, तमाल, शाल, टाळ, आसन, अर्जुन इत्यादी नाना प्रकारच्या वृक्षांनी हा पर्वत अतिशय शोभिवंत असा दिसत होता, आकर्षक दिसत होता. आंबा, कदंब, निंब, नाग, पुन्नाग, चंपा, गुलाब, अशोक, कुंद, कुरबक, सोनेरी, शतपत्र कमळ, मालती इत्यादी अतिशय सुंदर लता वगैरे ह्याच्यामुळं त्या कैलासाची शोभा वाढत होती. फणस, पिंपळ, वड, भोजवृक्ष, निरनिराळ्या औषधी जातीच्या वनस्पती, सुपारी, जांभळं, खजूर, अनेक प्रकारचे भिन्न वृक्ष तिथे त्यांची दाटी होती. आणि त्या सरोवरामध्ये कुमुद, उत्पल, कल्हार, शतपत्र इत्यादी अनेक प्रकारची कमळं फुललेली होती. त्यांच्या शोभाने मुग्ध होऊन वेगवेगळे पक्षी कळपानं तिथे अगदी मोठा आवाज करत होते
आणि तेही एकीकडे वातावरण प्रसन्न करत होतं. जिकडे तिकडे हरणं होती, वानर, डुकर, सिंह, अस्वल, नीलगाई, शरभ, वाघ, कृष्णमृग, गवे, नाना प्रकारचे एकवद, अश्वमुख किंवा कस्त्रीमुख हे सगळीकडे हिंडत होते. आणि त्या सरोवरांच्या तटावर ज्या वनस्पती होत्या त्यांच्यामध्ये ते फिरत असताना त्यांची अतिशय शोभनीय अशी स्थिती दिसत होती. कैलासाच्या चारी बाजूला नंदा नावाची नदी वाहत होती की जिचं पवित्र पाणी देवी सतीनं नित्य तिथे स्नान केल्यामुळं अतिशय पवित्र आणि सुगंधित झालं होतं. भगवान भूतनाथ शंकर यांचं ते निवासस्थान असलेलं असं ते कैलासाचं गिरीशिखर हे सगळं बघितल्यानंतर ब्रह्मदेवांच्या बरोबर ह्या ज्या सगळ्या देवता पृथ्वीचे वगैरे सगळे आलेले होते त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. पुढे त्यांनी तिथे अलका नावाची एक अतिशय रम्य अशी नगरी बघितली, सौगंधिक असं वन पाहिलं आणि त्या वनामध्ये सगळीकडे अतिशय सुगंधित अशी कमळही फुललेली बघितली. मग त्या अलका नगरीत त्यांनी काय काय बघितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.